जमा करा पास। जमा करा पास। घेतलंस ना सगळं। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत। मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाला। महत्त्वाची बातमी, जयंत पाटील आणि आव्हाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे। पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमधल्या या हाणामारीनंतर आणि एकूणच या वादानंतर आता नितीन देशमुखांना घेऊन जयंत पाटील आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? जयंत पाटील आणि आव्हाड सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याचं कळत आहे। नक्कीच आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच आरोप केला की जे आरोपी नितीन देशमुख यांना मारहाण करण्यासाठी पोहोचले होते त्यांनी त्यांच्यावरच कुठेतरी घात घातला होता आणि त्यांना मारण्याचा कुठेतरी हा सगळा प्लॅन होता, कट होता, असा सुद्धा त्यांचा आरोप आहे। आणि याच अनुषंगाने आता नितीन देशमुख यांना घेऊन जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे माजी मंत्री राहिलेले आहेत, अर्थमंत्री राहिलेले आहेत, आणि त्यासोबतच जितेंद्र आव्हाड हे दोघेही आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, आणि त्यामुळे योग्य ती कारवाई या सगळ्या प्रकरणी झाली पाहिजे किंवा कार्यकर्त्यांना समज दिला पाहिजे आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर करायला हवी, कठोर कारवाई करायला हवी। न्यायाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी जर असा प्रकार घडत असेल तर याला नेमकं जबाबदार कोण, असा सवाल सुद्धा या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलेला आहे, अशी माहिती मिळते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की इथेच हा सगळा प्रकार घडला होता, ज्यावेळी जितेंद्र आव्हाड सभेमध्ये भाषण करून 1 तास भाषण करून झाल्यानंतर मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर या ठिकाणी पडले होते, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आणि त्याच वेळी नितीन देशमुख जो राष्ट्रवादीचा नेता आहे, कार्यकर्ता आहे, तो या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यावेळी गोपीचंद पडळकर सुद्धा या ठिकाणाहून आल्याची माहिती मिळते। आणि त्याच वेळी हा सगळा प्रकार घडला आणि कार्यकर्ते जे आहेत ते आपसामध्ये भिडले। नेमका हा कार्यकर्ता गोपीचंद पडळकरांचाच होता का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, तपासावं लागणार आहे, कारण नेमका काय प्रकार घडला हे आपल्याला माहीतच नाही, असं सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता या कार्यकर्त्यांवर नेमकी कोणती कारवाई केली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सगळे जे अधिकार आहेत ते सुद्धा अध्यक्षांकडे आहेत आणि त्यामुळे उपाध्यक्षांची सुद्धा जी भेट आहे ती घेतलेली अण्णा बनसोडेंची आणि त्यांच्या कानावर सुद्धा हा सगळा प्रकार ठेवलेला आहे। नेमकी पहिली मारहाण कोणी केली हे CCTVच्या फुटेजच्या माध्यमातून सध्या तपासले जाते आणि त्या अनुषंगाने ही सगळी कारवाई पुढची जी आहे ती पारित केली जाणार आहे। पण आपण पाहतोय की अधिवेशनामध्ये आता जे बाहेरचे अभ्यंगत आहेत, जे भेटीसाठी आपल्या कामात
कामानिमित्त या ठिकाणी येत असतात. त्यांची गर्दी आज फार जास्त वाढली होती आणि नेमकं काय करायचं हेच इथल्या सुरक्षा रक्षकांना काही काळापुरतं समजलं नाही. पण ज्यावेळी त्यांना हा संपूर्ण प्रकार समजला, त्यांनी या सगळ्या दोन्ही कार्यकर्त्यांवरती झडप घातली आणि दोघांना वेगळं केलं आणि कुठेतरी मोठा अनर्थ जो आहे तो या ठिकाणी टळला असं म्हणावं लागेल. आणि सुरक्षा रक्षकांनी आपली भूमिका तर बजावलेली आहे, मात्र आता नेत्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे, विरोधी पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण नितीन देशमुख जे आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत काल जो वाद जितेंद्र आव्हाड यांचा झाला होता त्यावेळी नितीन देशमुख यांनी सुद्धा तिथे शिवीगाळ केली होती आणि जशास तसं उत्तर दिलं जाईल असं सुद्धा म्हटलं होतं. ज्या गावचा विरोध त्या गावच्या गिरीश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास या ठिकाणी एक मोठी बातमी समोर येते.